सरकारने अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजासाठी मदत जाहीर केली। मात्र ही मदत खरंच पुरेशी आहे का? शेतकऱ्याची 8,500 रुपयांवर बोलवण करण्यात आली आहे का? याबद्दल ठाकरेंनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तुटपुंजी मदत। $50,000 हेक्टरी मदत नाहीच। लाखोंचं नुकसान, 8,500 रुपयांची मदत। जाऊन बघा, एक कळकळीचं निवेदन आहे साहेब। एक या तुम्हीच आमचे मायबाप आहात, आम्हाला याच्यातून वाचवा। आम्ही दुसरं काय मागणार नाही, आम्ही जीवन जगाव कोणाच्या आधारावर। अतिवृष्टीनं महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय। मराठवाडाच नव्हे तर अहिल्यानगर आणि सोलापूर मधल्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या आसमानी संकटामुळे राज्यातील तब्बल 70 लाख एकर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं। मात्र शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही, कारण 50,000 हेक्टरी मदतीची मागणी होत असताना सरकारनं 2023च्या जुन्या GR नुसार मदत जाहीर केली आहे। मात्र ही मदत पंजाबच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचं समोर आलंय। पंजाबमध्ये 5 लाख एकर पिकांचं नुकसान झालंय, तर महाराष्ट्रात 70 लाख एकर। मात्र पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी तर महाराष्ट्रात 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली आहे। पंजाबमध्ये घरांच्या नुकसानीसाठी 40,000 तर महाराष्ट्रात पक्क्या घरांच्या पडझडीसाठी 6,500 रुपये। मृत पशुधनासाठी पंजाबमध्ये 37,500 तर महाराष्ट्रातही 37,500 रुपये इतकीच मदत देण्यात आली आहे। हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंजाबला शक्य आहे मग महाराष्ट्राला का नाही असा सवाल उपस्थित केलाय। एवढंच नाही तर आता फक्त नुकसान भरपाई नाही तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली आहे। संपूर्ण कर्ज सरसकट कर्जमाफी तर झाली पाहिजेच, बरोबर आहे। आणि आता जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केले 3400 रुपये एकरी, पण हेक्टरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे? 1 लाख रुपये असायला पाहिजे। 50,000 रुपये सगळ्यांनी। या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ। बाकीचं पीक विम्याचे तर आनंदच आहे। पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय। मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय ते पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा, ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा करतोय। अतिवृष्टीच्या 3 दिवसानंतर मंत्र्यांचे ताफे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, नुकसानीची पाहणी केली। मात्र ती पाहणी फक्त ओल्या दुष्काळाचं पर्यटनच ठरली आहे। त्यामुळे सरकारनं काळीज पिळवटून टाकणारा शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकावा आणि त्यांच्या नुकसानीसाठी नव्या निकषांनुसार नवी मदत जाहीर करून दिलासा द्यायला हवा, तरच कोलमडून पडलेला बळीराजा वाचेल। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।